वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालचा भाग आपण बघितला, भगवान धन्वंतरींचा अवतार, आणि मी माझ्या परीने त्यातला अत्यंत महत्वाचा भाग, जो बहुतांशी लोकांना माहीत नसतो, धन्वंतरी अवताराचा खरा उद्देश काय, हे सगळे सांगण्याचा मी प्रयत्न केला. खूप सुंदर हा भाग आहे आणि ह्याचा अर्थ खरंच समजून घ्या. समजून जर घेतलं तर आपल्यासाठी हे खूप फायद्याचं असणार आहे. आता आपण वळणार आहोत भगवंतांचा पुढचा अतिशय सुंदर मोहक अवतार, मोहिनी अवतार. हा अवतार आहे भगवंतांचा 24 अवतारातला 14वा अवतार, आणि हा पण समुद्र मंथनाशी निगडीत आहे. हा अवतार हा फार सुरेख आहे. म्हणजे यामध्ये एक वेगळंच रूप भगवंतांचं आपल्याला बघायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण जेवढी रूप बघितली त्यापेक्षा हे वेगळं रूप आहे, आणि हा वेगळा अवतार आहे भगवंतांचा, वेगळ्या कारणासाठी घेतलेला. हा अवतार आपण आता बघूयात. भगवान विष्णूंच्या 24 दिव्य अवतारामध्ये मोहिनी अवतार हा 14वा अवतार मानला जातो. हा अवतार इतर अवतारांपेक्षा अत्यंत वेगळा आणि अद्भुत आहे. मी आत्ताच आपल्याला सांगितले की खरंच खूप मोहक आणि वेगळा अवतार आहे. त्यामुळे हा अवतार सांगताना पण खूप छान असा वेगळा मनामध्ये भाव निर्माण होतो. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह ह्या सगळ्या अवतारांपेक्षा हे सगळे अवतार कसे होते की पराक्रम, युद्ध, धर्मस्थापना, शक्ती यासाठी म्हणून घेतलेले भगवंतानी अवतार होते. पण मोहिनी अवतारामध्ये त्यांनी आपल्या दैवी बुद्धीचा, योग मायेचा आणि अद्वितीय चातुर्याचा उपयोग करून धर्म संस्थापना केलेली आहे. हा अवतार आपल्याला शिकवतो, प्रत्येक भगवंतांचा अवतार आपल्याला अत्यंत बोध देतो किंवा शिकवण देतो. हा अवतार आपल्याला शिकवतो की प्रत्येक वेळेला लढाई करण्यासाठी किंवा युद्ध करण्यासाठी तलवारच पाहिजे किंवा विजय मिळवण्यासाठी हत्यार किंवा शस्त्रच पाहिजे असे जरुरी नाही. अनेक वेळेला, हे कलियुगामध्ये नेहमी लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अनेक वेळेला विवेक, संयम आणि योग्य युक्ती हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरतं. अनेक वेळेला हे त्याही वेळेला ठरलेलं आहे, आणि आज कलियुगामध्ये देखील तुम्हाला अनेक वेळेला अनेक लढाया लढायच्या आहेत. कधी मनाशी लढायची आहे, कधी आप्तस्वकीयांशी लढायची आहे, कधी मित्रमैत्रिणींशी, कधी कोणाशीही तुम्हाला लढाई लढावी लागणार आहे. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला, आता तर शस्त्र घेणं शक्यच नाही, आता आपण शस्त्र वापरू पण नाही शकत, तर अशा वेळेला विवेक, संयम, योग्य युक्ती आणि चातुर्याने ही शस्त्र वापरा. आता कलियुगामध्ये ही शस्त्र वापरून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर किंवा शत्रूवर तुम्हाला विजय मिळवता येतो. आता या भगवंतांच्या मोहिनी अवताराची कथा परत समुद्र मंथनापासून सुरू होत आहे. हे 2 अवतार, धन्वंतरी अवतार आणि मोहिनी अवतार, हे समुद्र मंथनाशी निगडीत आहेत. मी आता मागच्याच ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की दुर्वास ऋषींनी, परत मला आता थोडक्यात हे सांगावं लागणार आहे या अवताराचा भाग म्हणून, दुर्वास ऋषींनी पारिजात माळ दिलेली, इंद्राला माळ दिलेली होती. इंद्रानी गर्वानी ती ऐरावत हत्तीच्या सोंडेवर ठेवली. ऐरावत हत्तीनी ती पायदळी तुडवली, आणि मग दुर्वास ऋषींनी शाप दिला, आणि त्या शापामुळे देवतांचे तेज कमी व्हायला लागले आणि दैत्य बलवान व्हायला लागले. त्यावेळेला भगवान विष्णूने त्यांना समुद्र मंथन करून अमृत बाहेर काढण्यासाठी सांगितले. 14 रत्ने निघणार आहे आणि त्यामध्ये अमृत हे पण एक निघणार आहे, आणि ज्यावेळेला तुम्ही अमृत प्राशन कराल त्यावेळेला तुमचे सामर्थ्य तुम्हाला परत मिळेल. यासाठी म्हणून दैत्यांची सोबत घ्यावी लागली, कारण एकटे देव समुद्र मंथन करू शकत नव्हते, कारण ते क्षीण झालेले होते, त्यांचं सामर्थ्य कमी झाले होते आणि दैत्य बलवान होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर संधी करून
समुद्र मंथन सुरू झाले आणि समुद्र मंथनातून अनेक 14 दिव्य रत्ने बाहेर पडली आणि त्यानंतर अमृत बाहेर पडले. भगवान धन्वंतरींच्या हातामधल्या कलशामध्ये अमृत होते आणि ते अमृत, तो कलश दैत्याने हिसकावून घेऊन ते पळून गेले. त्यानंतर सगळे देव संकटात सापडले की आता काय करायचे, कारण दैत्याने अमृत कलश पळवलेला आहे आणि ते जर त्यांनी प्राशन केले तर ते अधिक बलवान होणार आणि आपल्याला त्रास होणार, म्हणजे अधर्म माजणार आणि धर्म कमी होणार. हे सगळे आपण प्रत्येक अवतारामध्ये आपण हे बघतोच आहेत आणि हे आपल्याला बघावं लागतं. याच्या पुढेच ते सुरू होतं. अशा वेळेला देवांना विचार पडला की आता काय करायचे आणि काय केल्यामुळे अमृत आपल्याला परत मिळू शकते. अशा वेळेला भगवंत काहीतरी लीला करतच असतात, त्यांच्या मनामध्ये त्या लीला ठरलेल्याच असतात. अशा वेळेला भगवान विष्णूंनी एक अद्भुत लीला करायची ठरवली, कारण आता तो पळवून नेलेला कलश परत घेऊन देवांना अमृत देणे अत्यंत गरजेचे होते आणि हे सहजासहजी शक्य होणार नव्हते, कारण दैत्य बलवान होते. देव दैत्यांपर्यंत जाऊन त्यांच्या हातातून तो अमृत कलश घेऊ शकलेच नसते, इतके ते क्षीण झालेले होते. मग आता करायचे काय, तर त्यावेळेला भगवान विष्णूंनी एक अद्भुत लीला करायची ठरवली. त्यांनी एका अप्रतिम सुंदर स्त्रीचं रूप धारण केले. हेच रूप मोहिनी रूप म्हणून प्रसिद्ध झाले. काही पुराणांमध्ये एक खूप छान कथा सांगितलेली आहे, काही पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, म्हणून मी त्याचा पण उल्लेख इथे करत आहे की भगवंतानी हे रूप धारण करण्याच्या पूर्वी आदिशक्ती त्रिपुरा सुंदरीचे ध्यान केले. आपल्याला माहित असेल सगळ्यांना, त्रिपुरा सुंदरी पार्वतीचं हे रूप आहे आणि अत्यंत सुंदर रूप हे मानलं गेलेलं आहे. या त्रिपुरा सुंदरीचे ध्यान केले भगवंतानी. विश्वातली सगळ्या सौंदर्यांची अधिष्ठात्री असलेल्या या आदिशक्तीच्या कृपेने मोहिनीचे रूप अलौकिक बनले. म्हणजे भगवंतानी ध्यान केले त्रिपुरा सुंदरीचे आणि मला तसेच रूप घ्यायचे आहे असे भगवंतानी मनात ठरवले आणि मग तसेच त्रिपुरा सुंदरीचे त्रिलोकामध्ये तिच्यासारखी सुंदर कोणी नाही असे म्हटले जाते. आदिशक्ती त्रिपुरा सुंदरी, आणि तसे रूप मनामध्ये भगवंतांनी ठरवले घ्यायचे आणि तसे रूप घेऊन अलौकिक सौंदर्याचे मोहिनी रूप आहे. तिचं वर्णन थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगते. वर्णन करणं अशक्य गोष्ट आहे, असं अप्रतिम सौंदर्य मोहिनी अवताराचं होतं, पण मी अगदी थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करतेय. मोहिनीचे रूप, भगवंताने धारण केलेल्या मोहिनी अवतारातल्या मोहिनीचे रूप मी आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतेय. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखे तेजस्वी तिचा चेहरा होता. नेत्र, मोहिनीचे नेत्र एखाद्या उमललेल्या कमळाप्रमाणे सुंदर होते. ओठांवर मधुर हास्य विलसत होते, कारण भगवंतांचा अवतार होता. भगवंत कायम स्मितमुख आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचे, ओठावर हास्य असायचे. तेच या मोहिनी अवतारामध्ये होते. अंगकांतीमध्ये तिचे पूर्ण शरीरामध्ये एक दिव्य तेज होते, तेज होते. तिची चाल राजहंसाप्रमाणे होती. आपण कधी जर राजहंस बघितला, आपल्याला बघायला सहसा मिळत नाही, कारण मी पण अजून कधी राजहंस नाही बघितला, पण राजहंसाची चाल मात्र अप्रतिम असते. खूप सुंदर राजहंस चालतो असे म्हटले जाते. राजहंसाप्रमाणे मोहिनीची चाल मोहक होती. तिच्या प्रत्येक हालचालीमध्ये लावण्य, माधुर्य आणि आकर्षण ओसंडून वाहत होत. एवढं ते सौंदर्यवतीचं रूप होतं. देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर यांनी देखील असे रूप आजपर्यंत कधीही पाहिलेले नव्हते किंवा त्यांना कधी असे रूप पाहायला मिळालेले होते. असे रूप धारण केलेले भगवान, मोहिनी रूपातले भगवान, आता मी मोहिनी म्हणूनच म्हणेन, म्हणजे आपल्याला ती कथा समजायला खूप सोपी जाईल. अशी ही मोहिनी
दैत्यासमोर गेली. खूप सुंदर आहे ही कथा, अगदी छान वाटते ऐकायला. तिचे रूप बघताच दैत्यांचे भान हरपले. देवांना हे माहित होतं, देव देखील एक क्षणापुरते मोहित झालेले होते, पण दुसऱ्या क्षणी त्यांना कळलं की हे भगवंतांची ही लीला आहे आणि भगवान विष्णूंनी घेतलेला हा अवतार आहे. त्यामुळे सगळ्या देवांनी भगवंतांना, या रूपातल्या भगवंतांना नमस्कार केला. पण दैत्य मात्र, म्हणून वृत्ती ज्याला आपण म्हणतो, वृत्ती जी असते ती वृत्ती त्या रूपाकडे नीट बघू शकत नाही. देवतांना बरोबर लक्षात आलेले होते, भगवान आहेत म्हणून त्यांनी नमस्कार केला, पण दैत्याला तिथे फक्त ती मोहक स्त्री दिसली, तिथे भगवान दिसू शकले नाहीत. त्यामुळे दैत्य तिचे रूप बघता स्वतःचे भान हरपून गेले. भगवानांनी, भगवंत कुठलाही अवतार धारण केल्यानंतर प्रत्येकाला एक संदेश देत असतात, एक मार्गदर्शन करतात. असे नाही की बेसावत समोरच्याला ठेवत नाहीत. याही रूपामध्ये भगवंतांनी दैत्यांना आधी सावध केले. मोहिनी म्हणाली, मी अनोळखी स्त्री आहे. ज्ञानी पुरुष कधीही अनोळखी स्त्रीवर विश्वास ठेवत नाही. कारण मोहिनीनी काय केलेलं होतं की मोहिनी रूपातल्या भगवंतांनी दैत्याजवळ गेलेली होती मोहिनी, आणि मोहिनी म्हणाली की हा जो तुमच्या हातामध्ये जो कलश आहे, या कलशामध्ये जे काही द्रव आहे, जे काही आहे ते मी तुम्हाला दोघांना समान वाटेन. म्हणजे देवांना आणि दैत्यांना मी समान वाटेन. देवांना माहित होतं की ही मोहिनी म्हणजे भगवान विष्णू आहेत, पण दैत्यांना तिच्या रूपाकडे पाहत असल्यामुळे त्यांचं ते भान हरपून गेले आणि सारासार विवेक बुद्धी त्यांची नष्ट झालेली होती सौंदर्यामुळे ते मोहित झालेले होते. आणि त्यावेळेला त्यांनी या गोष्टीला होकार दिला. त्या क्षणी भगवंतांनी त्यांना सावध केलेले होते, मोहिनीने त्यांना सावध केलेले होते. कलश आपल्या हातात घेण्याच्या आधी त्यांनी तिला, दैत्यांना सावध केलेले होते, कारण त्यांनी पटकन या गोष्टीला होकार दिलेला होता की हरकत नाही, हा कलश तू घे आणि तू समान वाटप देव आणि दैत्यांना कर. त्यावेळेला मोहिनी म्हणाली होती की मी अनोळखी स्त्री आहे. ज्ञानी पुरुष कधीही अनोळखी स्त्रीवर सहज विश्वास ठेवत नाही. मी जर तुमच्या मनाप्रमाणे वागले नाही तर रागावू नका. इतकं स्पष्ट मोहिनीने दैत्यांना सांगितले होते. पण दैत्य तिच्या रूपावर एवढे मोहित झालेले होते की त्यांनी त्या शब्दाचा अर्थ समजून घेतला नाही आणि त्यांनी आनंदाने आपल्या हातातला कलश तिच्या हातामध्ये देऊन टाकला. मोहिनीने देव आणि दैत्यांना दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये बसवले. बहुतेकांना ही कथा माहीत आहे, पण मी सांगितल्यासारखं, मगाशी म्हटल्यासारखं काही भाग यामध्ये मी अजून आहे, वाचण्यात आलेला आहे आणि तो लिहिलेला आहे, म्हणून मी परत एकदा नीट सविस्तर सांगणार आहे. दैत्यांचे लक्ष फक्त तिच्या सौंदर्याकडे होते. ते मोहित झाले. ते मगाशीच मी आपल्याला म्हणलं, सारासार विवेक बुद्धी त्यांची नष्ट झालेली होती. ते रूपाने मोहित झालेले होते. आणि याच संधीचा फायदा मोहिनीने उचलला आणि मोहिनीने आपल्या मोहक हालचालींकडे त्यांचे लक्ष वेधले आणि त्या दैत्यांचं लक्ष फक्त तिच्या मोहक हालचालीकडे, तिच्या रूपाकडे होते. आणि या संधीचा फायदा घेत मोहिनीने अमृत सगळे देवांना द्यायला सुरुवात केली. जास्त प्रमाणामध्ये देवांच्या हातामध्ये ओतायला सुरुवात केली. पण त्याच वेळी दैत्यांमध्ये एक स्वरभानू नावाचा एक बुद्धिमान आणि चतुर दैत्य होता. स्वरभानू नावाचा एक बुद्धिमान आणि चतुर दैत्य होता. त्याला लक्षात आले की इथे देवांना जास्त अमृत दिलेलं चाललंय आणि ज्या वेळेला काय करायची, मोहिनी अवतारातले भगवान विष्णू एकदा देवाकडे जायचे, भरपूर अमृत ओतायचे, दैत्यांकडे यायचे, पण अमृत ओतत असल्यासारखी फक्त ते करायचे. एकही थेंब दैत्यांच्या हातामध्ये पडत नव्हता. पण दैत्यांना ते लक्षात येत नव्हते. फक्त हे लक्षात आले स्वरभानू नावाच्या दैत्याला, आणि त्यांनी एका क्षणात, दैत्यांना पण ती कला, मायावी कला अवगत होती, त्यामुळे त्यांनी स्वरभानूने देवाचे रूप धारण केले आणि तो सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये जाऊन बसला. आणि तिथपर्यंत
मोहिनी तिथपर्यंत आली आणि मोहिनी तिथपर्यंत आल्यानंतर मोहिनीने हातामध्ये स्वरभानू दैत्याच्या हातामध्ये अमृत ओतले. त्याचा एकच घोट स्वरभानू त्या स्वरभानूने घेतला आणि त्याच क्षणाला सूर्य आणि चंद्रांनी ओळखले की हा दैत्य आहे, स्वरभानू नावाचा दैत्य आहे, हा देव नाही. त्यांनी भगवंतांना संकेत केला की हा दैत्य आहे, हा देव नाही. त्या क्षणी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने स्वरभानूचे मस्तक धडापासून वेगळे केले. पण तोपर्यंत अमृताचा स्पर्श त्याच्या कंठापर्यंत पोहोचलेला होता आणि त्यामुळे त्याचे मस्तक अलग झाले, विलग झाले, पण तो मृत झाला नाही. तेव्हापासून त्याचे मस्तक राहू आणि धड केतू या नावाने अमर झाले. ही आहे राहू केतू या मागची कथा. दरम्यान काय झाले, ही त्याची क्रिया चालूच होती आणि ज्यावेळेला सुदर्शन चक्राने वध केला स्वरभानूचा, हेही दैत्यांना समजले नाही आणि असे करत करत पूर्ण अमृत, सगळेच्या सगळे अमृत देवांना मोहिनीने देऊन टाकले. दैत्यांना त्याचा एक कण पण मिळाला नाही, एक थेंब पण मिळाला नाही. आणि पूर्ण अमृत प्राशन केल्यानंतर सगळ्या देवांचे तेज, सामर्थ्य, ओज, दिव्य शक्ती आणि पराक्रम पुन्हा जागृत झाले. अनेक वर्षांनी हरवलेले त्यांचे दैवी वैभव परत आले, अमृत प्राशनामुळे परत आले. दैत्यांच्या लक्षात येईपर्यंत सगळे अमृत संपलेले होते आणि त्याच वेळेला त्यांना समजले की आपण जिला एक सामान्य सौंदर्यवती स्त्री समजत होतो, ही साधी स्त्री नसून हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, ही भगवान विष्णूंची योगमाया आहे. त्यावेळेला ते संतापाने क्रोधित झाले आणि त्यांनी देवतांवर आक्रमण केले. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. अमृत प्राशनामुळे देव देखील बलवान झालेले होते. घनघोर युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये देवतांचा विजय झाला. धर्माची पुनर्स्थापना झाली आणि सृष्टीचे संतुलन पुन्हा प्रस्थापित झाले. आता हे इथपर्यंत ज्या कारणासाठी म्हणून भगवंतांनी मोहिनी अवतार घेतलेला होता, तो उद्देश सफल झालेला होता. पण ज्या वेळेला समुद्र मंथनानंतर भगवान शंकरांना, आता हे सगळ्यांना समजलेले होते की भगवंतांनी मोहिनी अवतार धारण केलेला आहे, भगवान शंकरांना या रूपाबद्दल अत्यंत कुतूहल वाटायला लागले. ज्यांनी बलवान दैत्यांना क्षणात मोहित केले, असे हे रूप काय असेल, असे रूप बघण्याची भगवान महादेवांना इच्छा निर्माण झाली. त्यांनी भगवंतांना परत विनंती केली की तुम्ही मला ते रूप परत एकदा दाखवा, कारण नंतर ते अदृश्य झाले, ते रूप त्यांचं पूर्णपणे संपलं. भगवान महादेवांसाठी म्हणून भगवान विष्णूंनी, कारण भगवान विष्णू आणि भगवान शंकर, भगवान महादेव हे एकमेकाचे भक्त आहेत, हे बऱ्याच जणांना माहित असेल. त्यामुळे भगवान महादेवांनी ज्या वेळेला विनंती केली भगवान विष्णूंना, त्यावेळेला भगवंतांनी परत ते मोहिनी रूप धारण केले. भगवान महादेवांसाठी ते परत धारण केले. त्या दैवी सौंदर्याचा प्रभाव एवढा विलक्षण होता की क्षणभर महादेव देखील त्या योगमायेच्या प्रभावामध्ये आले, ते देखील मोहित झाले त्या रूपावर. जे भगवान शंकर कधीही कुणावर मोहित होत नाहीत, पूर्ण वैराग्याचा अवतार मानला झालाय, ते भगवान महादेव देखील एक क्षणभरा करता मोहित झाले मोहिनी अवतारावर. या प्रसंगातून भगवंतांच्या मायाशक्तीचे सामर्थ्य प्रगट होते. येथे कोणाचाही पराभव नाहीये, येथे भगवंतांच्या अनंत योगमायेचा महिमा आहे. यानंतर अजून एक कथा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. भगवंतांनी अजून एकदा मोहिनी रूप धारण केलेलं आहे, भस्मासूर कथा. ही कथा पण सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मोहिनी रूप भगवंतांनी तसे पाहिले तर 3दा केले. एकदा
अमृतासाठी म्हणून धारण केले, एकदा भगवान महादेवांना दाखवण्यासाठी घेतले आणि तिसऱ्यांदा घेतले भस्मासुराच्या वधासाठी म्हणून. भगवान शंकरांना प्रसन्न करून भस्मासुराने वरदान मागितलेले होते की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन तो भस्म होईल. अशा हे वरदान भगवान महादेवांच्याकडून मिळवलेले होते. आणि त्यानंतर त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला आणि त्यांनी सगळ्यांना भस्म करायला सुरुवात केली. सगळेजण घाबरून गेले आणि सगळेजण भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली की भस्मासुराचा आता अंत करा. कारण त्याने आता अशी वेळ आणलेली होती की त्यांनी भगवान शंकरांच्या डोक्यावर पण हात ठेवायचा प्रयत्न सुरू केलेला होता. आणि त्यासाठी भगवान महादेव त्याच्यापासून घाबरून पळायला लागलेले होते. त्यावेळेला सगळ्यांनी भगवान विष्णूंना विनंती केलेली होती की आता आपण परत मोहिनी अवतार धारण करून या भस्मासुराचा वध करा. त्यावेळेला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केले आणि त्या मोहिनीच्या रूपावर, ते अलौकिकच रूप होतं, त्या रूपावर भस्मासूर मोहित झाला. ती कथा आपल्याला माहिती आहे. आणि मोहिनीने सांगितले की मी जसे नृत्य करेन तसे नृत्य तुला करायचे आहे आणि तसे नृत्य तू केल्यानंतर आपण जर दोघं जणांनी ते नृत्य केलं, माझे आराध्य दैवत समोर आहे, त्या आराध्य दैवतासमोर मला हे नृत्य करायचे आहे आणि हे नृत्य पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन, असा मोहिनीने भस्मासुराला शब्द दिलेला असतो. ही भगवंतांची लीला होती. आणि प्रत्येक हालचाल तशीच भस्मासूर तिच्या बरोबर, मोहिनी बरोबर करायला लागला. आणि ज्या वेळेला मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळेला भस्मासुराने पण स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो तिथेच भस्म झाला. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. स्वतःच्या वरदानानेच तो स्वतः भस्म झाला. अशा प्रकारे हा अवतार घेऊन भगवंतानी, मोहिनी अवतार घेऊन भगवान महादेवांचे, शंकरांचे रक्षण केलेले आहे, अशी ही कथा आहे. असा हा तिसऱ्यांदा मोहिनी अवतार धारण केलेला आहे. मोहिनी अवताराची कथा ही काही फक्त पुराणातली घटना नाही, तर ती आपल्या मानवी मनाची गूढ उलगडणारी कथा आहे. प्रत्येकातून आपल्याला काही ना काहीतरी उपदेश घ्यायचा आहे. दैत्यांचा पराभव देवतांनी केला नाही, तर त्यांच्या लोभाने, अहंकाराने आणि अविवेकाने केला. सत्य अनेकदा आपल्या डोळ्यासमोर उभं असतं, पण आपल्या अंतःकरणावर मोहाचा पडदा पडलेला असतो. म्हणून चूक नेहमी परिस्थितीची नसते, तर आपल्या अंतःकरणावर पडलेल्या मोहाच्या पडद्याची असते. आजच्या काळातही हे तितकंच सत्य आहे. अनेक वेळेला आपल्याला फसवणारी व्यक्तीच दोषी असेल असे नाही. आपल्या अतिविश्वासामुळे, अतिलोभामुळे आणि अवास्तव अपेक्षांमुळे आपणच फसत जातो. म्हणून श्रद्धा जितकी आवश्यक आहे तितकाच विवेकही आवश्यक आहे. माणूस आज बाहेरच्या शत्रूशी लढण्यात व्यस्त आहे, पण स्वतःच्या मनातला लोभ, मोह, मत्सर, अहंकार याच्याशी लढण्याचा प्रयत्नच करत नाही. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो ना, तोच खरा विजेता आहे. मोहिनी अवतार आपल्याला आणखीन एक महत्वाचा संदेश देतो. भगवंत कधीही आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत नाहीत, पण आपण कोणत्या गोष्टीला महत्व देतो याची परीक्षा मात्र ते नक्की घेतात. दैत्यांसमोर अमृत होते, पण त्यांचे लक्ष अमृतापेक्षा मोहिनीकडे होते. आजही आपल्या अनेकांच्या जीवनामध्ये अनेक संधी समोर उभ्या असतात, पण आपण काय करतो? आकर्षण, दिखावा आणि मोह यामुळे ती संधी आपल्या हातातून घालवून टाकतो. जीवनात मोह पूर्णपणे टाळता येत नाही. मी नाही म्हणत असं की मोह टाळता येतो, कारण साधी माणसं आहेत आपण आणि त्यात कलियुगातली. पण मोहाच्या क्षणी विवेक तुमचा जागृत राहिला पाहिजे. जो हा विवेक जपतो तो कोणत्याही संकटामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो. त्याचे जीवन धर्म, सत्य आणि सदाचाराच्या मार्गावर जाणार हे मात्र नक्की.
म्हणूनच मोहिनी अवतार हा केवळ सौंदर्याचा अवतार नाही, तर तो विवेकाचा, आत्मसंयमाचा आणि अधर्म रक्षणाचा अवतार आहे. हे सगळे सांगण्यासाठी म्हणून मी श्रीमद भागवत महापुराण, विष्णू पुराण, महाभारत, कूर्म पुराण, पद्म पुराण याचा आधार घेतलेला आहे. आता आपण हे अवतार, मोहिनी अवतार बघितला. मोहिनी अवताराची बाकीच्या अवतारांची जी भगवंतांची ती मंदिर आपल्याला माहिती आहेत, पण काही काही मंदिर आपल्याला माहित नाहीयेत, म्हणून मी ती पण सांगण्याचा प्रयत्न करते. मोहिनी अवतार हा भगवंतांचा अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय अवतारापैकी एक असल्यामुळे याची मंदिरे भारतामध्ये तशी फार कमी आहेत. पण काही ठिकाणी मोहिनी अवतारातल्या भगवंतांची पूजा आजही खूप श्रद्धेने केली जाते. त्यातली काही मंदिरं मी आज आपल्याला सांगणार आहे. महाराष्ट्रातलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाशी नेवासे क्षेत्र विशेष महत्वाचं आहे हे आपल्याला माहित आहे. याच गावी मोहिनीराज टेम्पल, अहिल्यानगर इथलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर मानलं जातं. कधी जर अहिल्यानगरला जाण्याचा आपल्याला योग आला तर तिथलं मोहिनीराज टेम्पल, मोहिनीराज मंदिर नक्की बघा. हे मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखलं जातं. समुद्र मंथनानंतर भगवान विष्णूने जे मोहिनी रूप धारण केले आणि अमृत वाटप केले, त्या स्मरणार्थ येथे मोहिनी राजाची पूजा केली जाते. अनेक विद्वानांच्या मते मोहिनी अवताराचं हे अहिल्यानगर मधलं मंदिर हे प्रमुख मंदिर आहे म्हणून समजलं जातं. श्री म्हाळसा नारायणी मंदिर, मरदोळ, गोवा हे दुसरे अत्यंत महत्वाचे मंदिर समजले जाते. हे म्हाळसा नारायणीला भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाशी जोडले जाते. गोव्याच्या परंपरेत म्हाळसा म्हणजेच मोहिनी असे समजले जाते. तिसरं मंदिर आहे आंध्र प्रदेशामधले श्री जगनमोहिनी केशव स्वामी मंदिर, रायली. हे तर विशेष मंदिर आहे. या मंदिरातल्या मूर्तीच्या समोरच्या बाजूला भगवान केशव म्हणजे विष्णू आहेत, तर मागच्या बाजूला जगनमोहिनी अर्थात मोहिनीचं रूप कोरलेलं आहे. भारतातल्या मोहिनी अवताराशी थेट संबंधित असलेल्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मंदिरापैकी हे एक मानलं जातं. याशिवाय गोव्यातल्या काणकोण परिसरामध्ये श्री मोहिनी देवी मंदिर देखील आढळते. तसेच दक्षिण भारतात विशेषतः केरळमध्ये मोहिनी रूपाला भगवान विष्णूंच्या योगमायेचे प्रतीक मानले जाते. केरळ मधल्या अनेक वैष्णव परंपरामध्ये मोहिनी अवताराच्या कथा विशेष भक्तिभावाने सांगितल्या जातात आणि ऐकल्या जातात. तसेच तामिळनाडू मधल्या काही प्राचीन मंदिरांमध्ये समुद्र मंथन आणि मोहिनी अवताराची शिल्पे आणि मूर्ती चित्रे कोरलेली दिसतात. महाबलीपुरम आणि कांचीपुरम परिसरातल्या काही प्राचीन मंदिरामध्ये या प्रसंगाचे अत्यंत सुंदर शिल्पांकन केलेले आढळते. वैशाख शुद्ध पक्षातील एकादशी, आता बऱ्याच जणांना जे एकादशी करतात त्यांना मोहिनी एकादशी हे माहिती असेल. एकादशी, अनेक एकादशीचे प्रकार आहेत, त्यामध्ये मोहिनी एकादशी ही सगळ्यांना माहिती असेल. पण वैशाख शुद्ध पक्षातली एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी भगवंतानी मोहिनी अवतार घेतला म्हणून ही मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते असे पुराणात सांगितले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी अवताराचे स्मरण केले जाते. अशी श्रद्धा आहे की या एकादशीचे व्रत केल्याने मनातला मोह, लोभ, अहंकार, मत्सर आणि अज्ञान दूर होण्यास मदत होते. जसा भगवानाने दैत्यांना मोहातून धडा शिकवला
तसाच हा दिवस आपल्या मनातल्या विकारांवर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो, असे पुराणामध्ये सांगितले आहे. आजही मोहिनी एकादशीच्या दिवशी देशभरातील विष्णू मंदिरांमध्ये मोहिनी अवताराचे स्मरण केले जाते. या दिवशी भक्त भगवंतांना प्रार्थना करतात, हे प्रभो, जसा तुम्ही दैत्याच्या लोभाचा नाश केला, तसाच आमच्या मनातल्या लोभ, मोह, अहंकार, मद, मत्सर आणि अज्ञानाचा नाश करा. अतिशय सुंदर मोहिनी अवताराचं या भागामध्ये आपण वर्णन बघितलेलं आहे. मला वाटतं की सगळ्यांना जर काही गोष्टी माहीत नसतील तर ह्या भागामध्ये आपल्याला कळलेले असतील. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. उद्याचा भाग आपल्याला बघायचा आहे हयग्रीव अवतार. तो पण अतिशय सुंदर अवतार आहे. खूप सुंदर कथा आहे ती. त्या भागापर्यंत आपण भगवंतांचे अखंड नामस्मरण करूयात. ओम नमो नारायणाय.